लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांना प्रश्न पडला असेल, काल जर वितरण चालू झालं तर मग आज आम्हाला हप्ता का मिळाला नाही? खरं तर आम्हाला पहिल्याच दिवशी हप्ता मिळतो, मग आता यावेळेस का मिळाला नाही? तर एक गोष्ट सर्वांनी समजून घ्या, जरी काल वितरण चालू झालं असेल, आज बी काही लाभार्थ्यांना आलं, मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याचे पुरावे पण दाखवलेले आहेत. पण एक गोष्ट इथे समजून घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा हे वितरण KYC दुरुस्ती किंवा KYC केल्याच्या नंतर पहिला हा हप्ता आहे आपला. त्यामुळे त्यांना जो माहितीचा जो डेटा आहे त्यांच्याकडे आलेला, म्हणजे KYC पडताळणीच्या नंतर, तर तो DBTसाठी जो काही वापरला जातो आहे, तर ते संपूर्ण जे डेटा जो आहे, नवीन डेटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कदाचित त्यांना वेळ लागत असेल. ही बाब तांत्रिक बाब असू शकते, ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा, किती टक्के लोकांना अंदाजित आपण वितरण झालं असेल, तर तसा जर अंदाज आपण बांधायचं ठरवलं तर हार्डली 10% लोकांना जास्तीत जास्त वितरण झालेलं आहे. त्यामुळे 90% लोकांना अजून वितरण होणं बाकी आहे. बघा किती, 10 किंवा 10-12% वितरण झालं असणार जास्तीत जास्त लोकांना काल आणि आज. त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांनी, ज्यांना असं वाटतं आहे की मग मला लाभ आला का नाही, मी अपात्र झाले आहे का, तर कोणीही अपात्र झालेलं नाही. जर तुम्हाला यापूर्वीचा फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, KYC दुरुस्ती केली असेल, तुम्ही पात्र लाभार्थी असताल, तर तुम्हाला लाभ येणार आहे. ही बाब सर्वांनी समजून घ्या. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा, इथे स्क्रीनशॉट पण लावला आहे आपण. आपल्या थोड्याच वेळापूर्वी आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता आपण, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट विचारलेलं आहे की तुम्हाला आतापर्यंत 2 हप्ते आलेत का, एकच हप्ता आला आहे का हप्ताच आला नाही? तर त्याच्यामध्ये 2 हप्ते आलेले आणि 1 हप्ता आलेले, असे 2 लाभार्थ्यांचा जर आपण गट केला तर इथले 10 ते 12% लाभार्थ्यांनाच आतापर्यंत लाभ आलेला आहे. म्हणजे 2000मधून तेवढे लोक म्हणतात, म्हणजे 12 ते 15% लोक की आम्हाला लाभ आलेला आहे. म्हणजे 2000चे 15% काढले तर जास्तीत जास्त 300 लोक, पण 1700 लोक नाहीत. मग त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाभ अजून येणं बाकी आहे. त्यामुळे ही जी तांत्रिक प्रक्रिया आहे, म्हणजे DBT KYCच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला हे वितरण होत आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती, त्या प्रशासनिक गोष्टी ज्या आहेत मधल्या किंवा तांत्रिक बाबी ज्या आहेत, तर ते त्यांना करायला कदाचित वेळ लागत असेल. त्यामुळे यावेळेचं वितरण थोडं आपल्याला वेगळं वाटू शकतं की काल पैसे यायला पाहिजे होते, आज यायला पाहिजे होता लाभ, पण आला नाही. तर त्या बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. त्यामुळे कोणी चिंता करू नका विनाकारण की मग आम्हाला लाभ येणार का नाही, आता वाटतंय की कदाचित KYCमध्ये आमची चूक झाली असेल वगैरे वगैरे. तर असं काही झालेलं नाही, हीच बाब तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज 2 हप्ते, म्हणजे ज्यांना काल लाभ मिळाला होता त्यांनाच बरं का खास करून एप्रिलचा पण हप्ता मिळाला, त्यांना एप्रिलचा पण हप्ता मिळाला. बघा, आणि यामागचं कारण काय, आणखी पण मी तुम्हाला एक कारण सांगतो की कालचं वितरण आज का नाही झालेलं, कारण खूप कमी लाभार्थ्यांनाच का होतं आहे याबद्दल पण बोलतो आहे. हे तुम्हाला पुरावे खूप सारे आहेत आपल्याकडे, तर त्यामुळे काही याचं हेच नाही. हे बघा, हे कालचा त्यांना मार्चचा हप्ता आला होता, बरोबर, आणि आज परत त्यांना एप्रिलचा हप्ता आलेला आहे. याच्यामध्ये पण बघा, हे मार्चचा हप्ता आला, त्यानंतर त्यांना एप्रिलचा हप्ता आला, आज काल आला, त्याच्यात आज आला, सेमच लाभार्थी बरं का. त्याच्यानंतर आणखी बघा, हा जो आहे बघा, काल आलेला लाभ 1500 रुपये, बरोबर, आणि आज परत त्यांना 1500 रुपये आज बी परत क्रेडिट झालेला आहे, सेमच लाभार्थी. त्यानंतर आता हे तर बघा, जे काही लाभार्थी म्हणतात सर पोस्ट बँकेमध्ये लाभ वितरित होत आहे का, तर हे पोस्ट बँकेचं मी ट्रान्झॅक्शन दाखवलं तुम्हाला. डायरेक्ट त्याचं जे काही आहे, म्हणजे हिस्ट्री आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, तर डायरेक्ट ते सर्व दाखवलं आहे. आता ते संपूर्ण PDF जे आहे, तुम्हाला जे महत्त्वाचा स्क्रीनशॉट आहे तो दाखवलं बघा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री कुठल्या बँकेचं, पोस्ट बँकेमध्ये, म्हणजे त्यामुळे पोस्ट बँकेत पण खातं जर असेल तर लाभ येतो. त्यामुळे काही चिंता करू नका. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, यांना 2 वेळेस लाभ आलेला आहे. कोणत्या तारखेला आलेले आहेत एकदा पाहू, आणि किती रुपये आलेले आहेत हे बघा. लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता आला त्यांना, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आला. तारखा बघून घ्या एकदा, तारीख कोणत्या आहेत त्यांच्या. आता बघा, तारीख पण इथे स्पष्ट दिलेली आहे बघा. पहिले जे काय आहे त्यांना, म्हणजे मार्चचा जो हप्ता आला, बरोबर, मार्च 2026चा, तर तो 12/5ला आला. आणि त्यानंतर एप्रिलचा, म्हणजे आजची तारीख 13/5ला आला. म्हणजे त्यांना असे एकूण जे आहे 1500 रुपये 2 वेळेस आलेले आहेत. दिसतंय तुम्हाला, पहिल्यांदा 1500 रुपये आले, त्याच्यानंतर आज पण 1500 रुपये त्यांना आलेले आहेत. एवढ्या क्लॅरिटीने तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे. चांगली बाब आपल्यासाठी ही आहे की 2 हप्ते वितरित होत आहेत. आता काही लाभार्थ्यांना असं वाटत असेल, पण आम्हाला नाही आले, त्याचं काय सर, तर थोडा जरा संयम ठेवा, नक्की येतील. कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांना तर असं वाटलं की योजनाच जी आहे गुंडाळली जाणार किंवा योजना बंद होणार, तर त्यांना किमान एवढं तरी कळालं असेल वितरण चालू झालं आहे. काही लाभार्थ्यांना वाटलं की 2 हप्ते देणार होते, त्याचं काय झालं, आता 2 हप्ते वितरित होत आहेत. तर ह्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. राहिला मुद्दा 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, तेवढीच बाब तुम्ही समजून घ्या, अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो.
त्यानंतर बघा की काही लाभार्थ्यांना आणखी पण जे आहे लाभ मिळाला नाही, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की वितरणाच्या नंतर म्हणजे KYC पडताळणीच्या नंतर पहिल्यांदा हप्ता वितरित होत आहे, त्यामुळे तांत्रिक बाबी समजून घ्यायला पाहिजे. आणि 2 हप्ते ज्यावेळेस वितरित होतात तर तेव्हा पण वेगळी प्रोसिजर असती, तर त्याही गोष्टीसाठी कदाचित वेळ लागू शकतो. यापूर्वी असं झालेलं नाही. यापूर्वी KYC दुरुस्ती पडताळणीच्या नंतर नाही, ती पडताळणी KYC झाली पण त्या KYCच्या आधारे संपूर्ण माहिती चेक करून आपल्याला हप्ता नाही आला, पण यावेळेचा येतोय आणि त्यामुळेच एवढा विलंब लागलेला आहे. त्यानंतर बघा पहिले जर आपण पाहिलं DBTसाठी खरं तर आपण पाहिलं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे ह्या पण ट्विट करतात की तांत्रिक प्रक्रिया आज वितरणात चालू होणार, पण त्या दिवशी वितरण होत नाही. एखाद्या लाभार्थ्याला होऊ शकतं पण दुसऱ्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात वितरण होतं. पण त्याचप्रमाणे अजूनही राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे पण ट्विट करून माहिती देऊ शकतात, त्यामुळे चिंता करू नका. जरी आपलं वितरण चालू झालं असलं तरी देखील त्यांचं ट्विट आणखीही येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे आणि असं पण नाही की प्रत्येक वेळेसच त्या माहिती देतील असं नसतं, कारण आतापर्यंतचे हप्ते आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेसच देतात असं नाही, तर त्यांच्या जर का अतिशय महत्त्वाचं असेल तर त्यावेळेस ते नक्की आपल्याला माहिती देतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघा, आज कोणाला लाभ मिळाला आहे का, तर त्याचं उत्तर आहे होय. पण कुणाला मिळाला? ज्यांना कालचा हप्ता मिळाला, म्हणजे ज्यांना मार्चचा मिळाला त्यांना आज एप्रिलचा मिळाला. पण तुमच्यापैकी ज्यांना नाही मिळाला तर त्यांना अजून एकदा विनंती करतो आहे की पुढील काही दिवस थांबा, नक्की अजून मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल. त्यामुळे कोणीही काही चिंता करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश एवढाच आहे की ज्यांना आज लाभ मिळायला पाहिजे होता त्यांना तो मिळाला नाही, त्यामुळे विनाकारण तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की मग मी अपात्र झाले आहे का. कारण की काय होतं की बऱ्यापैकी तुम्हाला निगेटिव्ह करणारे बरेचसे लोक तुम्हाला भेटतील आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये पण तो संभ्रम वाढेल की खरंच मी अपात्र झाले का. तर असं काही झालेलं नाही. अजून काही दिवस लागू द्या, वाटल्यास 1-2 दिवस नक्की तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला हप्ता येईल. फार कमी लाभार्थ्यांना हप्ता आलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मी परत सांगतो आहे जवळपास 90% लोकांना अजूनही लाभ येणं बाकी आहे. त्यामुळे 90% लोक आता अपात्र झाले नसणार आहे, बरोबर. तर त्यामुळे सांगतो आहे थोडा अजून 1-2 दिवस आपण वाट पाहूयात. नक्कीच परत आपल्याला ती अपडेट मिळेल आणि तुम्हीच कमेंट्समध्ये सांगता सर मोठ्या प्रमाणामध्ये आज वितरण झालेलं आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा सर्व तुमचे मुद्दे मी क्लिअर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल या व्यतिरिक्त तर कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.